नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सर्व सत्य अद्वैतला सांगण्यासाठी कला ही रिक्षाने निघालेली असते, परंतु त्याचवेळी राहुल आता रिक्षासमोर आपली गाडी आडवी लावतो आणि त्यामुळे रिक्षा काही पुढे जात नाही। परंतु आता कला कुठलाही विचार न करता रिक्षातून खाली उतरते आणि हे सगळं काही सत्य अद्वैतला सांगण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत सुटलेली असते। कला आता अद्वैतला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरीकडे घरातील सर्वच जण कलाच्या काळजीने कासावीस झालेले असतात। तर आता आबा रजनी काकूंना आवाज देत म्हणतात, रजनी माझी जपमाळ घेऊन ये, मला आता देवी आईचा जप करावा लागेल। आता रजनी काकू जपमाळ घेऊन येतात। आता आबा कलाचा जीव वाचावा आणि कला सापडावी यासाठी जप करायला सुरुवात करतात। रजनी काकू, संगीताताई सर्वच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। सर्वांनाच कलाची काळजी वाटत असते। तर कलाच्या काळजीने आता काजल सुद्धा घराबाहेर पडलेली असते आणि रस्त्याने कलाला शोधण्यासाठी ती निघालेली असते। आता काजल रस्त्यातील प्रत्येक व्यक्तीला कलाचा फोटो दाखवत असते आणि विचारत असते की तुम्ही हिला कुठे पाहिलेत का, परंतु कोणीच कलाला कुठे पाहिलेलं नसतं। काजलला आता कलाला कुठे शोधावं काहीच कळत नसतं। तर दुसरीकडे अद्वैतही कलाला शोधण्यासाठी मुंडावळ्या बांधूनच घराबाहेर पडलेला असतो। अद्वैतचाही जीव कलाच्या काळजीने कासावीस आलेला असतो। आता अद्वैत एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि कलाला आवाज देऊ लागतो, खरे खरे, परंतु कला त्याला कुठेच सापडत नाही। अद्वैतला काय करावं काहीच कळत नसतं। तर दुसरीकडे कला ही धावत पळत असते। रोहिणी आत्या आणि राहुल यांचं सत्य अद्वैतला कळावं यासाठी ती अद्वैतला सतत फोन करण्याचा प्रयत्नही करत असते आणि आता कलाचा अद्वैतला फोनही लागलेला असतो। आता अद्वैत ज्यावेळी पाहतो त्यावेळी अद्वैतला कलाचा फोन आलेला असतो। अद्वैत पाहतो तर कलाचा फोन असतो आणि म्हणूनच अद्वैत घाईघाईने फोन उचलतो आणि म्हणू लागतो, बोल खरे, तू कुठे आहेस? इकडे मात्र कला ही धावत असते, तिला खूप धाप लागत असते, दम लागलेला असतो, परंतु काही करून हे सत्य अद्वैतला कळावं हाच तिचा आग्रह असतो आणि म्हणूनच ती अद्वैतला फोन करून सत्य सांगत म्हणते, चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे। परंतु कला काय बोलत आहे अद्वैतला काहीच कळत नसतं। अद्वैत म्हणू लागतो, खरे तू कुठे आहेस मला सांग ना, तुझं लोकेशन पाठव, मी तिथपर्यंत आत्ता पोहोचतो। परंतु आता कला अद्वैतला मोठ्यानेच म्हणते, चांदेकर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत कलाही मागे राहुलची गाडी पाहत धावत असते। परंतु त्याच वेळी रोहिणी आत्या आपली गाडी घेऊन येतात आणि कलाच्या नकळतच कलाला धडक देतात आणि अशा काही पद्धतीने धडक दिली जाते की कला ही रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला पडलेली असते आणि मोठ्यानेच ती चांदेकर बोलते। तर दुसरीकडे अद्वैतने कलाचा तो आवाज ऐकलेला असतो। आता कलाला काहीतरी झालेलं आहे, कला कुठल्या तरी संकटात आहे हे अद्वैतने ओळखलेलं असतं। आता कला एकीकडे आणि तिचा मोबाईल दुसरीकडे। कला इतक्या जोरात आदळलेली असते, इतक्या जोरात तिला गाडीचा धक्का लागलेला असतो, ती रस्त्यावर एवढ्या जोरात आदळते की डोक्यातून रक्तस्राव सुरू झालेला असतो आणि त्याचवेळी एक मुलगी कलाच्या बाजूने जात असते आणि त्याचवेळी तिच्या समोर कलाचा मोबाईल पडतो। आता धडक देऊन जाणारी गाडी आणि तिचा नंबर त्या मुलीने पाहिलेला असतो। आता ती कलाकडे पाहते तर दुसरीकडे कलाच्या विचाराने अद्वैत मात्र अस्वस्थ झालेला असतो आणि त्याला दम्याचा त्रास सुरू होतो। एकीकडे कला चांदेकर चांदेकर असं म्हणत बेशुद्ध झालेली असते, तर दुसरीकडे अद्वैत तिला काय करावं काहीच कळत नसतं। परंतु त्याचवेळी अद्वैतच्या लक्षात येतं की कलाने आपल्या सेफ्टीसाठी आपलं एक पंप आपल्या गाडीत ठेवला आहे आणि त्याच्या साह्याने अद्वैत स्वतःला सावरतो। तर दुसरीकडे सुकन्या कलाचा मोबाईल घेते आणि कलाच्या दिशेने निघालेली असते। इकडे रोहिणी आत्या गाडीला ब्रेक लावत गाडी थांबवत स्वतःच मनाशी म्हणतात की आज खऱ्या अर्थाने तुझा खेळ खल्लास। तर इकडे मात्र कला बेशुद्ध झालेली असते, डोक्यातून भरपूर रक्तस्राव होत असतो आणि सर्व लोक आजूबाजूला जमा झालेली असते, परंतु कोणीही कलाची मदत न करता फक्त व्हिडिओ काढत असतात आणि अपघात कसा झाला याची चर्चा चालू असते। सर्वजण एकमेकांना सांगत असतात की आत्ताच एक गाडी आली आणि धडक देऊन गेली आहे। तर त्या ठिकाणी ज्या मुलीने हा अपघात पाहिलेला असतो ती धावत पळत तिथपर्यंत येते आणि कलाची अवस्था पाहून ती पूर्णपणे घाबरून जाते, परंतु कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती अगोदर कलाच्या काळजीपोटी कलाचा हात हातात घेते आणि तिची नाडी चेक करत ती जिवंत आहे की नाही हे चेक करते। ज्यावेळी कलाचा श्वास अजूनही चालू आहे हे ज्यावेळी तिच्या लक्षात येतं त्यावेळी ती खुश होते आणि म्हणू लागते, देवा
खरंच तुझी कृपा झाली, ही अजूनही जिवंत आहे. आणि त्यानंतर ती तिथे जमलेल्या सर्वांकडे पाहते तर सर्वच जण व्हिडिओ काढत असतात. ती रागानेच त्यांना विचारते, काय चाललंय इथे? एखादीचा जीव जातोय आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओ का काढताय? कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा. परंतु त्यातील एक व्यक्ती म्हणू लागते, मॅडम अहो या सगळ्यात तुम्ही का पडताय? तुम्हाला माहीत आहे का, जर अशी घटना घडली आणि त्यात आपण मदत केली तर उलटं आपल्यावरच येणार आहे. पोलीस आपल्याला तिथे बोलावून घेणार, त्यानंतर तपासणी करणार. या सगळ्यामध्ये का पडायचं? तर आता ती मुलगी म्हणू लागते, म्हणजे तुम्हाला पोलीस प्रश्न विचारतील, तुमची धावपळ होईल, यासाठी एखाद्याचा जीव जाताना तुम्ही प्रत्यक्षपणे पाहणार आहात का? तुम्हाला कोणालाच काही वाटत नाही आहे का? अरे इथे एखाद्याचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा. परंतु कोणीही ॲम्ब्युलन्सला फोन करायला तयार नसतं. ज्यावेळी ती मुलगी पाहते तर सर्वच जण फक्त व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी असतात. ती मुलगी म्हणू लागते, नाही नको, तुम्ही तर कोणी कॉल करणार नाही हे मला कळालंच आहे. आता मलाच फोन करावा लागेल. आणि म्हणूनच ती मुलगी आता ॲम्ब्युलन्ससाठी सिटी हॉस्पिटलला फोन करते आणि म्हणू लागते, हॅलो सिटी हॉस्पिटल, एका ठिकाणी खूप मोठा अपघात झाला आहे आणि खूप रक्तस्राव होत आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही लवकर ॲम्ब्युलन्स पाठवाल का? सिटी हॉस्पिटल आता त्या मुलीला लोकेशन पाठवायला सांगतात. त्याप्रमाणे ती लोकेशन पाठवते आणि त्यानंतर कलाकडे बसून असते. तर त्याचवेळी तिथे असणाऱ्या एक ताई म्हणू लागतात, कोणीतरी तिच्या डोळ्यावर पाणी मारा, तिला पाणी प्यायला द्या. तर आता ती मुलगी म्हणू लागते, नाही नको. अशा अवस्थेमध्ये, अशा ज्यावेळी अपघातांच्या घटना असतात त्यावेळी जर एखादी जखमी व्यक्ती असेल आणि तिच्या डोक्यातून रक्तस्राव होत असेल तर त्या व्यक्तीला पाणी नाही पाजायचं. तर एक व्यक्ती तिला विचारतं की तुला कसं काय माहीत, तुम्ही कसं काय हे सगळं काही सांगू शकता? तर त्याचवेळी ती मुलगी म्हणू लागते, मी स्वतः एक नर्स आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव आहे. जोपर्यंत आपण यांना हॉस्पिटलला घेऊन जात नाही तोपर्यंत कोणीही तिला पाणी वगैरे देणार नाही आहोत. तिच्यावर अगोदर औषधोपचार होणं, ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. आता जी मुलगी कलाचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असते तिला सुद्धा त्रास होत असतो. तर त्याचवेळी अपघात पाहण्यासाठी एक व्यक्ती धावत पळत त्या ठिकाणी येते आणि ज्यावेळी ती व्यक्ती कलाला पाहते त्यावेळी तिला धक्काच बसतो. ती म्हणू लागते, अरे ही तर कला चांदेकर आहे, म्हणजेच चांदेकरांच्या सुनबाई अद्वैत चांदेकर यांची बायको कला अद्वैत चांदेकर. त्यांना हे कळवावंच लागेल. आणि म्हणूनच ती व्यक्ती आता अद्वैतचा फोन लावते आणि अद्वैतला म्हणू लागते, अद्वैत चांदेकर बोलताय का? अद्वैत म्हणतो की हो मी अद्वैत चांदेकर बोलतोय. तर ती व्यक्ती अद्वैतला म्हणू लागते, तुमच्या बायकोचा अपघात झाला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना आता सिटी हॉस्पिटलला घेऊन जात आहोत, तुम्ही सुद्धा सर्वजण तिथेच या. आता मात्र अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते, अद्वैतला धक्का बसतो. तर दुसरीकडे आता ती मुलगी कलाला म्हणू लागते, काळजी करू नका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तिला स्वतःलाही खूप त्रास होत असतो. तर त्यानंतर ती मुलगी त्या सर्वांना व्हिडिओ काढणं बंद करायला सांगते आणि म्हणू लागते, प्लीज कोणी व्हिडिओ काढू नका, व्हिडिओ बंद करा आणि तुम्ही सर्वजण जरा दूर होता का? कारण तुम्ही जर असे एकत्र गोळा झालात तर तिला खूप त्रास होईल आणि इकडे त्या मुलीलाही खूप त्रास होत असतो. तर एक व्यक्ती म्हणू लागते, अपघात पाहून ह्यांनाही त्रास होतोय वाटतं, यांनाही जबरदस्त धक्का बसलाय वाटतं. तर त्याचवेळी ती मुलगी खाली कोसळणार तर तिथे असणाऱ्या सर्व बायका त्यांना सावरतात. आता एकीकडे कलाचा जीव वाचवणं महत्त्वाचं असतं तर दुसरीकडे त्या मुलीला स्वतःलाही त्रास होत असतो. तर त्याचवेळी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येते. सर्वजण घाईघाईने ॲम्ब्युलन्समध्ये कलाला घालत असतात. तर त्याचवेळी एक व्यक्ती कलाचा मोबाईल त्या मुलीच्या पर्समध्ये टाकते. तर दुसरीकडे आता सर्वच जण कला आणि त्या मुलीला ॲम्ब्युलन्समधून सिटी हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात. तर इकडे मात्र अद्वैतला काय करावं काहीच कळत नसतं. घरी सर्वांना काळजी वाटत असते. घरी सर्वच जण कला नक्की कुठे असेल, कला ठीक असेल ना, हाच विचार करत असतात. आबा देवीआईचा जप करत असतात आणि त्याचवेळी अद्वैतने आता सरोज मॅडमना फोन केलेला असतो. सरोज मॅडम म्हणतात, बोल ना अद्वैत. अद्वैत म्हणतो, आई खूप मोठा अपघात झाला आहे, आता कलाला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत, खरेचा जीव धोक्यात आहे, तुम्ही सर्वजण आत्ताच्या आता सिटी हॉस्पिटलला या. आता मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वजण पूर्णपणे घाबरून जातात. संगीताताई तर म्हणू लागतात, माझी कला. तर इकडे आबांनाही काय करावं काहीच कळत नसतं. सरोज मॅडम म्हणू लागतात, अद्वैत तू काळजी करू नको, आम्ही सर्वच जण सिटी हॉस्पिटलला पोहोचत आहोत. आता कलाचा अपघात झाला ही घटना ऐकताच अद्वैत क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी घेऊन सिटी हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे ॲम्ब्युलन्सही सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेली असते. आता घाईघाईने कला आणि त्या मुलीला दोघांनाही सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं.
आता कलाला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ताबडतोब तिच्यावर उपचार करायला सुरुवात केलेली असते. तर त्याचवेळी हॉस्पिटलचे ऑडबॉय रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडमजवळ आता त्या मुलीची पर्स देतात आणि म्हणू लागतात, जी दुसरी मुलगी होती तिची ही पर्स आहे, त्यामधून काही कॉन्टॅक्ट होतो का हे पाहून घ्या. आता त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी आलेला असतो आणि रिसेप्शनवर असणाऱ्या मॅडमना विचारतो, मॅडम कला खरे, कला चांदेकर. तर आता त्या मॅडम म्हणू लागतात, त्या ICUमध्ये आहेत. आता अद्वैत धावत पळत कलाला पाहण्यासाठी जात असतो आणि त्याचवेळी संपूर्ण चांदेकर आणि खरे फॅमिली त्या ठिकाणी आलेली असते. तर आता डॉक्टर अद्वैतला थांबवतात आणि म्हणू लागतात, थांबा, तुम्ही आतमध्ये पेशंटला पाहायला नाही जाऊ शकत, कारण पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे, खूप क्रिटिकल परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला पेशंटजवळ नाही पाठवू शकत. तर दुसरीकडे रोहिणी आत्या आणि राहुल घरी आलेले असतात. आता घरी कोणीही नाही, सगळे काही शांतता पसरलेली आहे. हे पाहून रोहिणी आत्या म्हणू लागतात, घरी तर कोणीच नाही आहे. राहुल म्हणतो, हो ना मम्मा, अगं बघ ना, घरी तर कोणीच नाही आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला जसं हवं आहे तसंच सगळं काही घडत आहे. रोहिणी आत्या म्हणतात, मग आता आपण घरच्यांसोबत एक खेळ खेळूयात का, असं म्हणत आता रोहिणी आत्या सरोज मॅडमना फोन करायला घेतात. सरोज मॅडम फोन उचलतात. तर आता रोहिणी आत्या सरोज मॅडमना विचारतात, अगं वहिनी, तुम्ही कुठे आहात सर्वजण? आम्ही घरी आलो आहोत आणि तुम्ही घरी कोणीच नाही आहात. आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर काय गेलो आणि तुम्ही कुठे गायबच झालात. मी आणि राहुल अद्वैत आणि कलासाठी गिफ्ट आणण्यासाठी गेलो होतो, पण घरी तर तुम्ही कोणीच नाही आहात. तर सरोज मॅडम म्हणू लागतात, हो, आम्ही कोणीच नाही आहोत, आम्ही सर्वजण हॉस्पिटलला आहोत, कलाचा अपघात झाला आहे. तर आता रोहिणी आत्या रडण्याचं नाटक करून म्हणू लागतात, वहिनी अगं काय सांगतेस तू, कलाचा अपघात हे कसं शक्य आहे, पण कला बरी आहे ना. आता मात्र सरोज मॅडम म्हणू लागतात, रोहिणी मी तुझ्याशी नंतर बोलेन. आता रोहिणी आत्या राहुलकडे फोन देतात. राहुल म्हणतो, मामी काय झालंय नक्की कलाला, आणि तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात? तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात की आम्ही सिटी हॉस्पिटलला आहोत. आता राहुल फोन ठेवतो. तर त्यानंतर राहुल आणि रोहिणी आत्या खूप खुश होतात. मोठमोठ्याने हसतच एकमेकांना टाळ्या देत आनंद साजरा करत असतात. रोहिणी आत्या म्हणू लागतात, राहुल चल ना, अरे मला कलाला पाहायचं आहे, असं म्हणत पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागतात. तर राहुल म्हणू लागतो, हो मम्मा, मलाही हॉस्पिटलला जायचं आहे, त्या कलाला मेलेलं पाहायचं आहे आणि त्या अद्वैतला तडफडताना पाहायचं आहे, चल मग निघूयात आपण. तर रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, थोडे अश्रू तर गाळावेच लागतील, असं म्हणत दोघंही आता हॉस्पिटलच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घाईघाईने कलावर उपचार करण्यासाठी रूममध्ये निघून जातात. आता ही परिस्थिती पाहून अद्वैत मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो. आता सरोज मॅडम अद्वैतला सावरतात, त्याला शांत बसवतात आणि म्हणू लागतात, अद्वैत शांत हो, कलाला काहीही होणार नाही. आणि हो, तू जर असा धीर सोडलास तर कसं होणार आहे सांग ना, तुला तुझी कला लवकरात लवकर बरी झालेली पाहायचं आहे ना, मग तुला स्वतःला सावरावं लागेल. तू जर सावरलास तर कला लवकरच बरी होईल. अद्वैत सावर बाळा स्वतःला. परंतु अद्वैत, त्याला काय करावं काहीच कळत नसतं. आता आबा अद्वैतला सावरतात, परंतु कलाची ती अवस्था पाहून संगीताताई मात्र पूर्णपणे विचलित झालेल्या असतात. त्या पूर्णपणे बिथरून गेलेल्या असतात. त्या अद्वैतला म्हणू लागतात, जावई बापू, अहो तुम्ही रडताय कशा पायी, आपल्या कलेला काहीही होणार नाही. अहो माझी कला खूप धीट आहे आणि धीटाने ह्या सगळ्याला सामोरी जाणार आहे. अहो बघा किती धीट आहे, आणि तुम्ही जर असे रडत राहिलात तर ती कावरी बावरी होईल. नाही, रडायचं नाही तुम्ही, आपल्या कलेला काहीही होणार नाही. आणि आई अंबाबाई आहे ना तिची काळजी घ्यायला, आणि ती तिच्यासोबत आहे. माझ्या कलेला काहीही होणार नाही. आता संगीताताईंची ही अवस्था पाहून नैना आणि काजल मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर इकडे सरोज मॅडम अद्वैतला सावरतात आणि म्हणू लागतात, अद्वैत शांत हो, सावर स्वतःला. अद्वैत म्हणतो, परंतु आई माझी खरे, तिला बरं वाटेल ना. सरोज मॅडम म्हणतात, हो शांत हो तू बाळा, काही होणार नाही आहे कलाला. आता मात्र रोहिणी आत्या नाटक करत धावत पळत पुढे येतात आणि म्हणू लागतात, सरोज वहिनी कशी आहे कला, बरी आहे ना आपली कला. तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात, रोहिणी या क्षणाला काहीच सांगू शकत नाही, कारण आपल्यालाच डॉक्टरांनी काहीही सांगितलं नाही, तर मी तुला तरी काय सांगणार आहे. आता मात्र रोहिणी आत्या मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करतात. तर दुसरीकडे नैना संगीताताईंना सावरते. आता रोहिणी आत्या रडतच राहुलला म्हणू लागतात, तिला दिलेली धडक पाहून मला वाटलंही नव्हतं की ती जिवंत असेल. आता राहुल आणि रोहिणी आत्या रडण्याचं नाटक करत असतात. तर दुसरीकडे मात्र संगीताताईंना कलाची खूप काळजी वाटत असते. कलाच्या काळजीने त्या पूर्णपणे बिथरून गेलेल्या असतात आणि कलाकडे पाहत आता नैनाला म्हणू लागतात, बघ कलेला माझ्या काहीच झालं नाहीये, ती बघतेय माझ्याकडे, तिला माहीत आहे तिची आई आहे तिच्यासोबत, माझ्या कलेला काहीच झालं नाहीये. तर दुसरीकडे अद्वैत आता देवी आईला हात जोडतो आणि म्हणू लागतो, देवी आई
आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, परंतु आज मागतोय. माझ्या खरेचा जीव वाचव. तिच्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहा. आता अद्वैतची ती अवस्था पाहून सरोज मॅडम, आबा या सगळ्यांनाच कलाबरोबर अद्वैतचीही काळजी वाटत असते. आता आबा अद्वैतला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, अद्वैत तू शांत हो. अद्वैत म्हणू लागतो, देवी आई काही कर, परंतु माझ्या खरेला वाचव. प्लीज वाचव माझ्या खरेला. तर त्याचवेळी डॉक्टर रूममधून बाहेर येतात. आता अद्वैत धावतच डॉक्टरांजवळ जातो आणि विचारतो, डॉक्टर काय झालंय? डॉक्टर म्हणतात, आम्ही काहीच सांगू शकत नाही, कारण पेशंटची अवस्थाच एवढी नाजूक आहे, एवढी क्रिटिकल आहे की या क्षणी आम्ही काहीच सांगू शकत नाही. अद्वैत म्हणतो, असं कसं डॉक्टर? नाही डॉक्टर, तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. तर आता सरोज मॅडम डॉक्टरांना विचारतात, आम्ही त्यांना भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, नाही, या क्षणाला मी कोणालाही आतमध्ये नाही पाठवू शकत, कारण तुम्ही कोणीही पेशंटला नाही भेटू शकत. अद्वैत म्हणतो, परंतु डॉक्टर मला सांगा ना, कला वाचेल ना, माझी बायको वाचेल ना, ती बरी होईल ना, तुम्ही तिच्यावर योग्य ट्रीटमेंट करत आहात ना? डॉक्टर म्हणतात, अद्वैत चांदेकर, आम्ही तुमची कंडिशन समजू शकतो, परंतु प्लीज स्वतःला सावरा. अद्वैत म्हणतो, परंतु डॉक्टर सांगा ना, माझी खरे वाचेल ना? परंतु आता डॉक्टर शांतच होतात. आता डॉक्टरही काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच सर्वांना खूप काळजी लागून राहिलेली असते. आता अद्वैत डॉक्टरांना म्हणतो, मला एवढं तरी सांगा की खरे बरी होईल, ती बरी आहे. आता मात्र अद्वैत खूपच आग्रह करत असतो आणि म्हणूनच डॉक्टर म्हणू लागतात, सॉरी टू से, परंतु आम्हालाही सांगायला खूप वाईट वाटते, त्यांच्या वाचण्याच्या चान्सेस खरंच खूप कमी आहेत, कारण त्यांच्या मेंदूतून एवढा रक्तस्राव झाला आहे की त्यानंतर त्या वाचतील याची आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी नाही देऊ शकत. त्यांना वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, परंतु त्या वाचतीलच हे आम्ही तुम्हाला खात्रीशीर नाही सांगू शकत. सॉरी चांदेकर. आता मात्र संगीताताईंच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूप धक्का बसतो. आता काजल आणि नैना संगीताताईंना सावरतात. तर आता अद्वैत डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, डॉक्टर हे बघा, डॉक्टर म्हणजे देव असतो ना, आणि माझ्यासाठी आज माझ्यासमोर तुम्ही म्हणजे माझे देव आहात. काही करा, परंतु माझ्या बायकोला वाचवा. तुम्ही माझ्या बायकोला वाचवाल ना, तिच्यावर योग्य ते उपचार करा. हवं तर तिला अजून कुठली वेगळी ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती सुद्धा चालू करा. तिला काही कमी पडायला नको. हवी तर तुम्ही वेगळी टीमही बोलावून घेऊ शकता. तुम्ही स्पेशालिस्टला बोलवा, परंतु माझ्या बायकोला वाचवा. काही झालं तरी खरे वाचलीच पाहिजे. मी हवा तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. पैशाची काही कमी पडणार नाही, परंतु डॉक्टर काही करा आणि खरेला वाचवा. असं म्हणत अद्वैत आता डॉक्टरांना हात जोडून विनंती करत असतो. तर आता अद्वैतची ती अवस्था पाहून डॉक्टर अद्वैतला म्हणू लागतात, मिस्टर चांदेकर, स्वतःला सावरा. मला माहीत आहे मी तुमची परिस्थिती समजू शकतो, परंतु तुम्ही जसं म्हणताय तसे सर्व प्रयत्न आम्हीही करतोय. आम्ही सुद्धा त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय. आम्ही सुद्धा त्यांना योग्य तीच ट्रीटमेंट देतोय, परंतु या क्षणाला त्यांना आम्ही वाचवू शकू, त्या बऱ्या होतील याची आम्ही खात्री नाही देऊ शकत. या क्षणी आम्ही तुम्हाला काही नाही सांगू शकत. आम्ही तुम्हाला अंधारात नाही ठेवत आहोत. जे काही आहे ते आम्ही सत्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला ते सत्य स्वीकारावंच लागेल. आता मात्र कोणाला काय करावं काहीच कळत नसतं. सर्वांचा जीव कासावीस होत असतो. सर्वच जण देवीआईकडे एकच प्रार्थना करत असतात की काहीही झालं तरी कलाचा जीव वाचायला हवा. परंतु दुसरीकडे मात्र रोहिणी आत्या आणि राहुल दोघंही कलाच्या मरणाची न्यूज कधी येते आहे याचीच वाट पाहत असतात. तर इकडे डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर अद्वैत पूर्णपणे कोसळून गेलेला असतो. आता सरोज मॅडम आणि आबा अद्वैतला सावरतात. आता अद्वैत शांत होतो, कारण त्या क्षणी अद्वैतला फक्त कलाच्या आठवणी डोळ्यासमोर असतात. अद्वैतला लग्न अगोदर कला ज्यावेळी खरेंच्या घरी गेलेली असते, त्यानंतर त्यांची झालेली गुपचूपपणे भेट आणि कलाने अद्वैतवर असणारं व्यक्त केलेलं प्रेम हे सर्व क्षण अद्वैतच्या डोळ्यासमोर येतात. आणि त्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांसमोर व्हिडिओ कॉलवर कशाप्रकारे बोललेले असतात, त्यांनी एकमेकांना कशाप्रकारे स्वीकारलेलं असतं, हे सर्व क्षण अद्वैतला आठवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता दिनकरराव डॉक्टरांच्या समोर उभे राहतात आणि हात जोडत डॉक्टरांना विनंती करत म्हणतात, डॉक्टर काही करा, परंतु माझ्या मुलीला वाचवा. डॉक्टर, मी तुमच्यासमोर हात जोडत आहे. माझी मुलगी वाचायला हवी. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. असं म्हणत आता दिनकरराव डॉक्टरांचे पाय धरतात आणि म्हणू लागतात, माझ्या मुलीला वाचवा. आता डॉक्टर त्यांना म्हणतात, स्वतःला सावरा. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय ना. आता एक शक्तीच किंवा एखादा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. बाकी आमच्या हातात काहीच नाही आहे. आता तुम्ही सर्वच जण फक्त देवाकडे प्रार्थना करा आणि तुमच्या प्रार्थनेला यश मिळो, आणि त्यासाठी आम्ही मात्र पूर्णपणे प्रयत्न करत आहोत.
तर आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्या खुश होतात आणि मनाशीच म्हणतात, अरे वा, ज्या क्षणाची आत्तापर्यंत वाट पाहिली तो क्षण तर आता जवळ येऊन ठेपला आहे, म्हणजे ऑलमोस्ट गेल्यातच जमा. खरंच हा तर माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. खरे तुझा तर मी अगदी व्यवस्थितपणे काटा काढला आहे. आता माझ्या वाटेतील सगळ्यात महत्त्वाचा काटा दूर झाला आहे. आता हे सर्वजण कशी कोलमडून जात आहेत हेच तर मला पाहायचं आहे. तर दुसरीकडे अद्वैत पुन्हा एकदा डॉक्टरांसमोर हात जोडतो. डॉक्टरांना गयावया करत विनंती करत कलाचा जीव वाचवण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो. डॉक्टर अद्वैतला म्हणू लागतात, मिस्टर चांदेकर, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे, प्लीज स्वतःला सावरा. आता मात्र अद्वैत चिडतो आणि डॉक्टरांना म्हणू लागतो, डॉक्टर कसं सावरू मी स्वतःला, सांगा ना, माझी बायको तिथे. असं म्हणत अद्वैत शांतच होतो. तर त्यानंतर अद्वैत आता डॉक्टरांसमोर रिक्वेस्ट करत म्हणतो, डॉक्टर मी एकदा तिला भेटू शकतो का? हवं तर मी लांबून तिला पाहीन, परंतु प्लीज मला एकदा तरी तिला बघू द्या. तर डॉक्टर म्हणतात, मिस्टर चांदेकर, मी तुमची अवस्था समजू शकतो आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना त्यांना भेटण्याची मी परवानगी देत आहे, परंतु कोणीही पेशंटला त्रास होईल असं वागायचं नाही. तुम्ही सर्वांनीच फक्त पेशंटला लांबून पाहायचं आहे. तर सर्वच जण होकार देतात. आता डॉक्टर सर्वांनाच कलाच्या रूममध्ये घेऊन येतात. कलाची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. आता कला शुद्धीवर आलेली असते आणि हाताने इशारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता ते पाहताच संगीताताई आणि अद्वैत पुढे पाऊल टाकणार, परंतु डॉक्टर त्यांना थांबवतात आणि म्हणू लागतात, प्लीज थांबा, कोणीही पुढे जाऊ नका. मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांनाच त्यांना भेटायचं आहे, परंतु आत्ताच त्या शुद्धीवर आल्या आहेत आणि तुम्ही कोणीही आता त्यांच्यासोबत काहीही बोलायचं नाही. जरी त्या शुद्धीवर आल्या असल्या तरीसुद्धा त्यांच्या जीवाचा धोका टळला नाही. आता कला मात्र मनाशीच अद्वैत अद्वैत असं बोलत असते, परंतु कलाला अद्वैतला काही सांगता येत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कलाचा जीव वाचवण्यासाठी आता अद्वैत देवी आईच्या मंदिरात पोचलेला असतो. अद्वैत घंटानाद करतो. तर त्याचवेळी गुरुजी अद्वैतला म्हणू लागतात, एखाद्याची सर्व कर्म जर पूर्ण झाली असतील तर कुठलीही शक्ती उगाच तिला जिवंत ठेवत नाही, पण जर एखाद्या व्यक्तीची कर्म आणि त्यांची काही कामं जर अधुरी असतील तर कुठलीही शक्ती तिचं आयुष्य घटवूही शकत नाही. आता मात्र अद्वैत शांतच होतो. देवी आईकडे अद्वैत कलाचा जीव वाचण्यासाठी प्रार्थना करत असतो. तर दुसरीकडे आता सर्वांच्या नकळतच कलाला भेटण्यासाठी रोहिणी आत्या हॉस्पिटलला आलेल्या असतात. आता रोहिणी आत्या कलाला पाहतात. आता कलानेही रोहिणी आत्यांना पाहिलेलं असतं. तर कला मनाशीच म्हणते, मला काही होण्याअगोदर मला सत्य चांदेकरला सांगायलाच हवं. आणि म्हणूनच तिथे असणारी नोटबुक घेत आता रोहिणी आत्यांचं कारस्थान ती त्या नोटबुकवर लिहून काढत असते. आता कलाची ही नोट अद्वैतपर्यंत पोहोचेल का? रोहिणी आत्यांचं सत्य कला अद्वैतला सांगू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.